जया रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तिळाचे लाडू करण्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो शेंगादाणे, अर्धा किलो गूळ आणि 1 वाटी खोबऱ्याचा खीस आणि थोडी विलायची घेतलेली आहे। आता आपण तीळ भाजून घेऊ एका कढईत। तीळ स्वच्छ निवडून ती घ्यायचे, खडे ते असू नये त्याच्यात, नाहीतर कचकच लागतात लाडू खडे ते असल्यावर। तीळ आपले बारीक गॅस करून चांगले भाजून घ्यायचे। आता आपले हे तीळ चांगले भाजून घेतलेले आहेत, आपण एका भांड्यात काढून घेते मी। आता तीळ भाजलेत, आता आपण शेंगादाणे भाजून घेऊ। आपले आता सगळे शेंगादाणे भाजून झालेले आहेत। तुम्हाला आवडत असले तर तुम्ही नुसत्या तिळाचे सुद्धा करू शकतात, पण मी शेंगादाणे घातलेत मध्ये। आता आपण शेंगादाणे आणि तीळ मिक्सर वाटा काढून घेऊ। मिक्सरवर मी तिळाचं आणि शेंगादाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे। शेंगादाण्याचं कूट थोडं मोठा ठेवायचं, एकदम बारीक नाही करायचं। आता ह्या कुटामध्ये आपण गूळ मिसळून घेऊ लाडूसाठी। आता ह्या कुटात आपण गूळ चांगला मिक्स केलेला आहे। आता आपण खोबऱ्याचा खीस टाकून घेऊ। आता आपण खोबरं मिक्स करून लाडू वळू। याला गूळ व्यवस्थित टाकावं लागतं, गूळ जर कमी पडला तर लाडू वळता येत नाही तर। आता मी सगळे लाडू वळून घेते एक एक। आपले लाडू तिळाचे सगळे वळून झालेले आहेत, खायला खूप चवदार आणि छान झालेले आहेत। थंडीच्या दिवसात तीळ, गूळ, शेंगादाणे याचे लाडू खाल्ल्याने खूप पौष्टिक असते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।